अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 चे डॉक्टर राहुल बागुल यांना उत्स्फूर्त प्रतिसाद। B21 चे प्रतिनिधी आनंद खरात यांनी घेतलेला खास रिपोर्ट। अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार डॉक्टर राहुल जगन्नाथ बागुल यांचा प्रचार जोरदार वेगाने सुरू आहे। सुरुवातीला अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या डॉक्टर बागुल यांना आता वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविताताई शिवाजी मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना त्या म्हणाल्या की समाजाला खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटेवर चालायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी समर्थित उमेदवाराला निवडून द्या। की जसं आपल्या इथून पण जसा एक मुलगा मस्के आपल्या इथून पोलीस झाला तसं आपल्या इथून मला महात्मा फुले नगर चांगले नगर मधून PSI API कलेक्टर घडले पाहिजे। जसं खरात साहेब म्हणले की बाळासाहेबांनी जो हे केलं मंडल आयोगाचं, त्यामुळे वेगवेगळ्या जाती धर्मातून अधिकारी बनू शकले, तसं आपल्या या गरीब वस्ती एक हमालाचा मुलगा जर पोलीस होऊ शकतो एक उदाहरण आहे, तर बाकीचे पण डॉक्टर इंजिनियर वकील अधिकारी क्लास 1 अधिकारी होतील। तर या सर्व आपल्या समस्यांवर आपल्या नगरपालिकेतून आपण जे आपल्या हाती एकच शस्त्र आहे की आपण या येत्या 2 तारखेला जे आपलं चिठ्ठी हे चिन्ह भेटलेलं आपल्या वंचित बहुजन आघाडीला, तर आपण या चिन्हाला मी ते उमेदवार नाहीचे, मला असं वाटतं की तुम्ही सर्वच उमेदवार आहे। माझा काहीच स्वार्थ नाही। मला असं वाटतं की आपण ज्या परिसरात आहे त्याचा खरंच काहीतरी विकास व्हावा। जे राजकारण जुने लोक करत आले याच्यातून एक सामान्य कार्यकर्त्याला संधी भेटावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। तर या प्रामाणिक आपल्या जमिनीवरच्या कार्यकर्त्याला आपण एका नगरपालिकेच्या सभागृहात पाठवण्याची मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो। आणि या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीतून आपण जर सत्तेत आलं तर काय होऊ शकतं हे खरात साहेबांनी सांगितलं। तसंच आपण अंबडमध्ये जर आपलं वंचित बहुजन आघाडीचं खातं उघडलं तर काय परिणाम होईल तुम्हाला एका दिवसात जाणवलंच। आणि जसं साहेब म्हणले की तुम्हाला पाय पडायचे नाही, तुम्हाला मंडळ धरून आपल्याला सभागृहात सगळे काम होतील, तर खरंच मी स्वतः विश्वास देतो तुम्हाला की आपले एक सुद्धा काम पेंडिंग राहणार नाही नगरपालिकेतली, आणि आपल्या मुलांचा सुद्धा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मदत करता येईल। आपले सर्व सहभागी सर्वांचे खूप खूप धन्यवाद। शिट्टी वाजलीच पाहिजे काकू म्हणतात। धन्यवाद।